नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र माहूर येथील दलित वस्तीमधील रखडलेले नाली बांधकाम सौर ऊर्जा लाईट संदर्भामध्ये नोंदविलेला आक्षेप व झालेल्या विविध स्वरूपांच्या कामाची मागितलेली माहिती देण्याबाबत केलेली टाळाटाळ लपविण्यासाठीच नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी माझ्या पतीविरुद्ध धांदात खोटी तक्रार केली असल्याचा आरोप माहूर येथील नगरसेविका ज्योती कदम यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये दिनांक 27 मार्च रोजी दुपारी 3 वाजता घेतलेल्या पत्र परिषदेमध्ये केला। घराचा बांधकाम परवाना देत नसल्याने चिडून नगरसेविका ज्योती कदम यांचे पती विनोद शंकर कदम हे गैरवर्तणूक करून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याची तक्रार नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी विद्या कदम यांच्याकडे केली होती। त्या पार्श्वभूमीवर ज्योती कदम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये साई लेआउटमधील नगरपंचायतला हस्तांतरित केलेल्या राखीव जागेवर 15 प्लॉट टाकून त्याची विक्री करण्याचा घातलेला घाट उघडकीस आणल्याने नगर प्रशासन आपल्यावर चिडून असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। नगरसेविका नगरपंचायत माहूर दिनांक 26/3/2021 रोजी सोशल मीडिया आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून माझे कर्मचारी असलेले पती यांच्या विरोधात नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी मिळून त्यांच्यावरती एक तक्रार नोंदवलेली आहे, त्यांच्या विरोधात तक्रार केलेली आहे। कारण फक्त एवढंच आहे की मी माझ्या वार्डामध्ये झालेल्या चुकीच्या कामाबद्दलची माहिती मागितली आणि त्या चुकीच्या कामाची माहिती ते मला देऊ शकत नाही आहे आणि एक प्रकारे मला दबाव तंत्राचा वापर करून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न ते करत आहेत की मी एक दलित स्त्री नगरसेविका असून यांच्या चुकीच्या कामाला मी परवानगी द्यावी असं कदाचित त्यांचं म्हणणं असेल, पण मी चुकीच्या कामांना यांना कधीही यांच्यासोबत राहणार नाही आणि माझ्या पतीचा जे अपमान करत आहेत, माझ्या पतीची जी बदनामी करत आहेत ते याबद्दल मी त्यांच्याकडनं काही गप्प बसणार नाही। मला इतर ज्या महिलांच्या पती प्रतिनिधीबद्दल त्यांनी आक्षेप घेतला होता या अगोदर सुद्धा, त्या कदाचित गप्प बसल्या असतील, त्यांनी कदाचित ते सहन केलं, पण मी मात्र ते सहन करणार नाही आहे आणि मी जी माहिती मागितली त्यांना ती माहिती त्यांनी द्यावी मला, अशी मी या पत्रकार परिषदेच्या मार्फतून त्यांना मागणी करते आहे। जो दलित निधी त्यांनी इतर वार्डामध्ये किंवा इतर कुठे कन्वर्ट केला त्याची सविस्तर माहिती त्यांनी मला द्यावी अशी माझी मागणी त्यांच्याकडून आहे। नगरपंचायतच्या वतीने दलित वस्तीमध्ये आकाराम वानखेडे ते फॉरेस्टपर्यंत जाणारा रोड आणि त्याच्या बाजूला नाल्या हे करण्याचं काम 2 वर्षापूर्वी सुरू केलं होतं। त्यांनी रोड तर केला, परंतु नालीचे बांधकाम केले नसल्याने आज त्या आजूबाजूच्या घरांना त्याचा फार त्रास होत आहे। पावसाळ्यात आलेलं पाणी त्यांच्या घरात शिरत आहेत, अनेकांच्या भिंती त्यांनी त्या नालीसाठी पाडलेल्या आहे, पण नालीचे बांधकाम काही केले नाही। हा एक प्रश्न आहे की गुत्तेदार, एक सब गुत्तेदार असलेल्या व्यक्तीने हे नालीचे काम केले नसल्याचे ऐकव्यात आहे। प्रत्यक्षात ज्याच्याकडे रोडचं काम होतं त्या गुत्तेदाराने रोडचं काम केलं, पण नाली बांधकाम करणं फार कठीण आहे, म्हणून सब गुत्तेदार जे एक पदाधिकारी होता त्या काळी त्याने हे काम केल्याचा ऐकण्यात आहे। पण हे नालीचं काम झालं नसल्याने गोरगरिबांच्या घरांच्या भिंती पडलेल्या आहेत, त्यांच्या घरात आज पाणी शिरत आहे, मात्र नगर प्रशासनाला याचा कुठलाही गंधसुद्धा नाही, ही खेदजनक बाब आहे। विदर्भ न्यूज करिता श्री क्षेत्र माहूर येथून संजय घोगरे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।